शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पहिल्या फळीतील वरिष्ठ नेत्या अपराजित खासदार तथा विधान परिषद आमदार श्रीमती भावनाताई गवळी यांच्या आदेशानुसार व वाशिम जिल्हा शिवसेना प्रमुख विजयभाऊ खांजोळे यांच्या मार्गदर्शनात कारंजा येथे स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिकेच्या निवडणूक संदर्भात दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी शिवसेना कार्यालय मंगरुळपीर रोड बायपास कारंजा येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। पक्ष निरीक्षक नागेश धोपे यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट सज्ज असून मोठ्या ताकदीने लढणार असल्याचे सांगत शिवसैनिकांनी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून केलेली कामे व लाडकी बहीण योजना यासारखे उपक्रम राबवून बहिणींना दिलेला आधार ही सर्व कामे प्रचारादरम्यान जनतेला पटवून द्यावीत असे आवाहन केले। नागेश धोपे पुढे म्हणाले की महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर बोलणी सुरू असून लवकरच महायुतीबाबतचा जाहीर होईल, परंतु महायुतीबाबतच्या निर्णयाची वाट न पाहता शिवसैनिकांनी आपापल्या प्रभागात जनसंपर्क वाढवण्यावर भर द्यावा, जेणेकरून निवडणुकीला सामोरे जाताना अडचण येणार नाही। यावेळी इच्छुक उमेदवारांनी शिवसेनेकडे उमेदवारासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। शिवसैनिकांनी जास्तीत जास्त उमेदवार निवडून देण्याचा संकल्प केला आहे। यावेळी सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवारांना पक्षांतर्गत निवडणूक उमेदवारी आवेदन पत्राचे वाटप करण्यात आले, त्यामुळे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आला। पुढील निवडणूक रणनीतीनुसार लवकरच ज्येष्ठ नेत्या श्रीमती भावनाताई गवळी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनात उमेदवारांच्या प्रगट मुलाखती होऊन उमेदवाराचा निर्णय घेतला जाणार आहे। जिल्ह्यात अनेक वर्षापासून सर्वच पणाला लावून आणि श्रीमती भावनाताई गवळी यांच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटक पक्षवाढीसाठी एकनिष्ठेने मंत्रालयातून समाज उपयोगी कामे मंजूर करून घेणाऱ्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला शिवसेना प्रमुख वैशालीताई एडणे यांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक म्हणून आपली उमेदवारी दाखल करण्याचे ठरवले आहे। सदर बैठकीचे यशस्वी आयोजन शिवसेना शहर प्रमुख ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।